हा प्रश्न लॉज ऑफ मोशन चॅप्टरवर आलेला आहे सीईटी 2024 ला. पुली आणि ब्लॉकचे प्रश्न ह्या चॅप्टरमध्ये खूपदा येतात आणि पीवायक्यू रिपीट होतात, म्हणून काळजीपूर्वक बघा कसा सोडवलाय ते. टू आयडेंटिकल ब्लॉक्स each of mass capital M attached to ends of a massless inextensible string which passes over a pulley with a fixed axis as shown below. A small mass small m is now placed on the block B. The acceleration with which the two blocks move together is g is gravitational acceleration and options are given in this manner. मग आता बघा इथं काय दिलंय, तर हे दोन्ही जे ब्लॉक आहेत या दोन्हीचं मास सेम आहे, पण ह्याच्यावर अजून एक स्मॉल एम इतकं मास ठेवलेलं आहे. मग याला मी M1 म्हणू, याला M2 म्हणू. कोण मोठं आहे तर M2 इज ग्रेटर दॅन M1 आणि म्हणून ह्या पद्धतीने मोशन असणार आहे. या पुलीची मोशन ऍसिलरेशन असं असणार आहे. मग आता बघा इथे ऍसिलरेशन काढण्याचा फॉर्म्युला ए बरोबर इथे त्या दोन्ही मासचा आहे M2 मोठा आहे म्हणून याचा वर न्यूमरेटरला डिफरन्स डिवायडेड बाय त्याचे ऍडिशन आणि त्याला जी ने मल्टिप्लाय करायचं. मग हे M2 ची किंमत टाकायची M प्लस M आणि या M1 ची टाकायची हे M आणि इथे M प्लस M प्लस M हे M आणि हे M काय झालं कॅन्सल झालं आणि इथं मात्र M प्लस M 2M प्लस स्मॉल m आणि इथं फक्त स्मॉल m इंटू जी की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. रिपीट झाला तर डिरेक्टली उत्तर लिहिता येतं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.